आपण आत्ता ज्या चित्रफिती बघितल्या त्या आम्ही आणखी काही गटांमध्ये दाखवल्या. त्यातला एक गट शिक्षकांचा होता, तर एक अंगणवाडीच्या पालकांचा. त्यातल्या अंगणवाडीच्या पालकांचा प्रतिक्रियाचा हा भाग बघूया. विचार करणं भाषेमुळे शक्य होतं. ज्याचं भाषेवर प्रभुत्व आहे तो विचार तर चांगले करतोच आणि तो विचार चांगल्या रीतीने प्रकट करतो. जसं विचार हे एक अंग झालं तसं दुसरं अंग आहे भावना, आणि या भावनाचं स्थानही मेंदूतच आहे. या भावनेच्या संदर्भामध्ये सुद्धा भाषा खूप काम करते. तर त्या रसामध्ये असे काही अंश येतात की ज्याचा बाळाच्या जीवनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढे आता जे म्हटलेलं आहे काळजी काय घ्यावी, त्याच्यामध्ये असं सुचवलेलं आहे की घरातल्या सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की या कालखंडामध्ये आई कशी प्रसन्न असेल, म्हणून मग ते संगीत चांगलं ऐकावं. आपण आता म्हणालात तसे चांगले विचार त्यांच्या कानावर पडावे. त्यांना पुढे बाहेर आपल्याला नेता आलं तर निसर्ग पाहून सुद्धा आनंद होतो, त्याचाही चांगला परिणाम होतो. असे त्याच्यामध्ये भाग येतात. पण महत्वाचा भाग त्याच्यातला हा आहे की मन प्रसन्न असावं. सर, बरं झालं ना आपण पालकांना शिक्षकांना आपल्या सीडीज दाखवल्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या. हो ना, त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सगळ्याच प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या. हां, म्हणजे तिथे तर प्रश्न लोकांनी विचारलेच, पण त्याच्याबरोबर नंतरसुद्धा लोकांनी भेटून काही प्रश्न विचारले. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यातले काही प्रश्नांची चर्चा आपण इथे करावी. हो सर, आपण ते लिहून घेतलेले आहेत. कारण काय की आपण दरवेळेस आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना असं आवाहन करतो की आपण आपल्या शंका विचारा, आपण आपले प्रश्न विचारा. कारण या शंकातून आपल्याकडून काय राहिलेलं आहे ते आपल्याला देता येईल. आणि आपल्याला जो एक संवाद त्यांच्याबरोबर सुरू करायचा आहे तो संवाद सुरू होईल. कारण आपला सगळा प्रकल्प जो आहे तो संवादातून पुढे जाणारा आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आजही आपण जी चर्चा करणार आहोत, तुम्ही जे प्रश्न आणलेले आहेत, तर ती चर्चा उपयुक्त ठरेल आणि लोकांनाही असं त्या संवादात कसं सहभागी व्हावं हेही कळू शकेल. तर मला असं वाटतं की आता प्रश्न आपण विचारावे आणि पाहूया मला काय उत्तरं देता येतात का. तर पहिला प्रश्न मी विचारते. हां, या भागाच्या सुरुवातीला आपण भाषा आणि मेंदू, भाषा आणि समाज यांच्याबद्दल बोललो होतो. पण प्रकल्पाचा जो मुख्य विषय आहे की गर्भावस्थेतल्या बाळाची माहिती, तो आपण भागाच्या शेवटी बोलतोय त्या विषयाबद्दल. तर असा क्रम ठेवण्यामागं काही विशिष्ट भूमिका आहे का आपली? हां, आहे ना. म्हणजे आपण सुरुवातीला असं सांगण्याचा प्रयत्नही केलेला आहे की हा विषय जरी गर्भावस्थेतील भाषा विकासाची पूर्वतयारी असा आहे, तरी त्या पूर्वतयारीत भाग घेणारे मेंदू आणि समाज हे जे आहेत यासंबंधी थोडी माहिती जर कळली तर पुढची जी माहिती आहे ती जोडणं आणि समजून घेणं हे सोपं जाईल. असं वाटल्यावरून आपण मेंदू आणि समाज यांचा भाषेशी काय संबंध आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हा जो गर्भावस्थेतील भाषा विकासाची पूर्वतयारी हा भाग आहे हा आपण शेवटी घेतलेला आहे. सर, भूगावला आपण सीडी दाखवली, तिथल्या अंगणवाडी परीक्षेने एक प्रश्न विचारलाय की आपण असं म्हणलं होतं की मुलं विचार करताना आणि कल्पना करताना भाषेचा वापर करतात. हे थोडं स्पष्ट करता का? हे स्पष्ट करायचं तर आपल्याला एक आपले जे महान वक्ते होऊन गेले आचार्य अत्रे यांनी असं म्हटलेलं आहे की मी वक्ता कसा झालो याचा ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की सुरुवातीला मी माझं भाषण लिहून काढत असे, नंतर काही दिवसांनी मी मुद्दे लिहायला लागलो आणि शेवटी मी बोलायला लागलो की माझी मांडणी तयार होत असे. म्हणजे आपले विचार दुसऱ्याला सांगत असताना त्याची काही मांडणी करावी लागते. आणि हे ज्या वेळेला आपण काही चर्चेत भाग घेतो किंवा त्यावेळेला आपल्या लक्षात येतं. पहा, आपल्यालाही आठवत असेल
की आपण कुणाशी जर बोलायचं झालं तर स्वतःशी विचार ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला शब्द आपल्या कानावर पडतात, ते शब्द आपल्या मनात उच्चारले जातात, बाहेरच्यांना ते लक्षात येत नाही. पण आपल्याला असंही आढळतं की जर चर्चा वगैरे काही करायची असेल तर लोक स्वतःशी पुटपुटताना आपल्याला दिसतात. किंवा आपण एखाद्या मोकळ्या जागेतनं जाणाऱ्या माणसाकडे पाहिलं तर तो माणूस बोलताना स्वतःशीच मोठ्याने बोलताना आपल्याला आढळतो. तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल की वर्तनवाद नावाचा मानसशास्त्रामध्ये एक प्रवाह आहे. ते मन मानत नाहीत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की विचार म्हणजे ऐकू न येणारं बोलणं, म्हणजे दुसऱ्याला ऐकू न येणारं बोलणं. म्हणजे हे सगळं जे घडतं ते मेंदूमध्ये घडत असतं आणि ते घडत असताना शब्दांचा उपयोग होतो. म्हणून आपण म्हटलेलं आहे की विचार करत असताना भाषेची मदत होते. जसं विचाराचं आहे तसं कल्पनेचं सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे ना, तो आपल्याला दिलीप प्रभावळकरांनी विचारला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या बोलण्यात असं आलं आहे की मुलं ही परिसरातली भाषेची निवड आणि भाषेचा स्वीकार ही मुलं स्वतःच करतात. मग हे अर्भकावस्थेमध्ये असताना भाषेची निवड करणं, भाषेचा स्वीकार करणं हे कितपत शक्य आहे? आता पहा, त्यांच्यासारखा अनुभव असलेला माणूस, विचार करणारा माणूस, त्यानं नेमकं बोट ठेवलेलं आहे की त्या मुलाकडनं स्वीकार केला जातो, त्या मुलाकडनं निवड केली जाते. अर्भक म्हणजे ज्याला तुम्ही असं म्हटलेलं आहे की जन्म झाल्यापासून 2 वर्षाचं कालखंड, त्याच्यात हे कसं शक्य आहे? आता गंमत अशी आहे की आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला संदर्भात आपण अर्थ लक्षात घेतो. तर आता ही जी मुलं आहेत ही छोटी आहेत, ती निवड करतात म्हणजे काय होतं? ती प्रक्रिया सहज घडते. कशी सहज घडते? तर ही मुलं जी आहेत यांना निरनिराळे आवाज जाणून घ्यायची म्हणजे ते समजायची क्षमता असते. पण आता हे सगळे आवाज काही आपल्या भाषेत नसतात. आपल्या भाषेत म्हणजे त्या मुलाच्या भाषेमध्ये, त्याच्या परिसरातले ते जे त्याच्याकडे येतात ते आईच्या तोंडून येतात किंवा इतर मोठी माणसं जी बोलत असतात त्यांच्या तोंडून त्याला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे ते त्याच्या स्मृतिकोशात जातात आणि तिथे राहतात. त्या अर्थाने आपण असं म्हटलेलं आहे की त्या आवाजांची निवड ते करतं, म्हणजे ते आवाज ते स्वीकारतं, ते त्याचे बनतात म्हणून निवड म्हटलेली आहे. एवढ्याच मर्यादित अर्थाने आपण त्याच्याकडे पाहावं असं मला वाटतं. सर, मेंदूमध्ये पेशींचं जाळं असतं, काही त्यांची ठराविक अशी संख्या असते, त्याचा आणि भाषिक व्यवहाराचा काही संबंध असतो का? तो थोडासा स्पष्ट करताल का? आता पहा, भाषा ही सुद्धा एक सवय आहे असं म्हटलं जातं. आणि सवय म्हटली की त्याचा सराव आला. तर भाषा बोलण्याचा जो काही सराव होतो त्यावेळेला मेंदूत नेमकं काय घडतं? तर आता मेंदू आणि आपली ज्ञानेंद्रिय यांचा संबंध आहे आणि तो संबंध कशातून प्रस्थापित होतो? तर ती जी पेशींची जाळी असतात त्यातून होतो. या ज्या पेशी आहेत यांचं काम असं आहे की ज्ञानेंद्रियांकडनं येणारे जे संदेश आहेत ते मेंदूपर्यंत पोचवायचे आणि मेंदूकडनं ज्या आज्ञा येतात त्या आपली जी कर्मेंद्रिय आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचे. म्हणजे आपण हात पाय हलवतो, एखादी वस्तू उचलतो, ती मेंदूकडनं मिळालेली आज्ञा असते. आता भाषेबद्दल आपण बोलतो आहोत, तर भाषेत काय होतं की आपण काय बोलावं हे मेंदूकडनं आपल्याला त्याचा संदेश मिळतो आणि तो संदेश आता मी सांगितलं तसं त्या पेशींच्या द्वारा आपल्याला मिळतो. म्हणून पेशींच्या जाळ्या आणि हे बोलणं किंवा पुढे मग लिहिणं हे जे आहे त्याच्यातला संबंध आहे. आता सवयीचा उल्लेख मी केला होता. तर या ज्या जाळ्या आहेत, आपल्याला आठवत असेल की डॉक्टर लीना राजवाडे यांनी असं म्हटलं की या जाळ्या ज्या तयार होतात त्यांचा वारंवार जर उपयोग होत असेल तर त्या टिकतात, नाहीतर त्या जातात.
मग आता इथे काय होतं की बोलण्याची जी सवय आहे, बोलण्याचे जे विषय आहेत, ते विषय परत परत येत असतील, ते शब्द परत परत येत असतील, तर जशी चालून चालून पायवाट मळते हां आणि चालणं सुखकर होतं, तसं या जाळ्या पक्क्या झाल्या की आपलं जे बोलणं आहे ते सहज येतं आणि आपण वेगाने बोलू शकतो, ठामपणे आपलं म्हणणं मांडू शकतो. तो हा जाळ्या पक्क्या होणं याच्याशी संबंध आहे त्याचा, म्हणून म्हटलेलं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये जे पालक दिसतात ना सर, ते उच्च वर्गातले, उच्च मध्यम वर्गातले दिसतात. तर मला असं वाटतं म्हणजे हे पालक मुलांना त्या पद्धतीचं वातावरण देऊ शकतात, पण असे कनिष्ठ वर्गातले काही पालक आहेत की जे या पद्धतीचं वातावरण मुलांना देऊ शकत नाहीत. तर अशा मुलांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे, असं नाही का तुम्हाला वाटत? प्रश्न फारच चांगला आहे आणि मला असं वाटतं की हा एखाद्या शिक्षकाने विचारलेला प्रश्न असावा. हा प्रश्न मला असं वाटतं ग्रामीण भागातले एक शिक्षक आहेत, श्रीत मुजुमले, त्यांनी विचारलेला आहे आणि अगदी रास्त प्रश्न आहे सर हा. शिक्षक आणि विशेषतः ग्रामीण भागात काम करणारे शिक्षक जे आहेत किंवा झोपडपट्टीच्या आसपास काम करणारे जे शिक्षक आहेत, त्यांच्यापुढे हा प्रश्न फार मोठा आहे की त्यांचे पालक किती बोलतात, ते शब्द ऐकायची त्यांना किती संधी मिळते आणि मग त्यांचे शब्द, त्यांची वाक्य यांचा या मुलांच्यावर जो काही परिणाम होतो तो कसा होतो, हा सगळा विषय आहे. आणि अर्थातच त्यांना कमी ऐकायला मिळतं, कारण जीवनसंघर्ष या लोकांचा मोठा असतो. हा जसा भाग आहे तसं जे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचं आपापसात जे बोलणं चालतं, त्या मानाने या गटामध्ये असणारी जी लोक आहेत त्यांचं बोलणं कमी असतं. म्हणजे ते बोलत नाहीत आपापसात असा कृपा करून समज करून घेऊ नका, तेही बोलतात. पण आपण जर प्रमाण बघितलं तर ते प्रमाण या मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जास्त असतं. आणि म्हणून मग आपण त्यातले जे काही शॉर्ट्स आहेत त्याचा आधार घेऊन बोललेलो आहोत. पण यांचं जे म्हणणं आहे की खरं या बाबतीत मार्गदर्शन जे हवं आहे आणि खरी जी गरज आहे ती या मुलांची आहे ज्यांच्या कानावर कमी बोलणं पडतं आणि त्यामुळे त्यांची भाषिक तयारी कमी असते. तर त्यामुळे त्यावर उपाय शोधणं हे आवश्यक आहे आणि त्याला आपण असं म्हणतो की पूरक कार्यक्रम, कॉम्पेन्सेटरी. तर हे जे पूरक कार्यक्रम आहेत हे पूरक कार्यक्रम त्या शिक्षकांना आयोजित करावे लागतील. नाहीतरी शाळा जी आहे तिच्याकडे आपण असं पाहतो की घरी जे मिळत नाही ते शाळेने द्यायचं त्याच्या आधारावरती. तर त्यामुळे शाळेला याची व्यवस्था करावी लागेल की त्यांना ऐकायला कसं जास्तीत जास्त मिळेल जे त्यांना घरी मिळत नाही, तर ती व्यवस्था करावी लागेल. सर, मुलांची शब्दसंपत्ती आणि त्याचा भाषिक विकास, त्याचं प्रकटीकरण याचा सहसंबंध आपण सांगत होतात. पण मला एक प्रश्न पडतो, जर पहिलीत येणाऱ्या मुलाकडं किती शब्दसंपत्ती असते आणि त्याच्याकडे ती तेवढी शब्दसंपत्ती नसेल तर? बरोबर आहे. तुम्हाला हा प्रश्न अगोदरच्या माझ्या उत्तरावरून सुचला, हा चांगला भाग आहे. आणि ज्यांनी हा विचारला मला असं वाटतं की ते पालक असावेत. कारण पालकांच्या पुढे हा प्रश्न असतो की आपलं मूल हे शाळेमध्ये इतरांच्या बरोबर जाईल की नाही, ते मागे तर पडणार नाही ना, अशी त्यांना सारखी काळजी लागलेली असते. तर त्यांनी विचारलेला हा जो प्रश्न आहे त्याला थोडं उत्तर जर द्यायचं झालं तर मला पाठीमागे जावं लागेल. म्हणजे पाठीमागे किती, तर 1968 साली मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी 5 वर्ष पूर्ण झालेली जी मुलं आहेत त्यांची शब्दसंपत्ती किती असते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यात अनेक गोष्टी अशा आढळल्या की ज्या लक्षात घेणं आवश्यक आहे शिक्षकांनी आणि पालकांनी. काय आढळलं, तर जी मध्यमवर्गीय मुलं आहेत, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलं आहेत,
त्यांची शब्दसंपत्ती जवळजवळ 2000 शब्द होती. शब्दसंपत्ती म्हणजे मूळ शब्द. परत त्याची जी रूपं आहेत ती संदर्भात ठरतात. म्हणजे जसं क्रियापदाची निरनिराळी रूपं आपल्याला आढळतात तशी, किंवा लिंगभेद असेल, वचनभेद असेल, त्यानुसार ते बदलतं. पण मूळ शब्द जे आहेत ते 2000 शब्द त्यांचे होते. आणि त्याच्या तुलनेत जी कनिष्ठ वर्गातून मुलं आलेली होती त्यांची शब्दसंपत्ती 700 शब्दांची होती. इतका फरक त्यात होत आहे. आणि हा फरक वयाच्या 2ऱ्या वर्षापासून लोकांच्या लक्षात यायला लागतो, म्हणजे त्याचा अभ्यास करणाऱ्यांच्या. कारण मगाच्या माझ्या बोलण्यामध्ये जे आलं की घरी किती बोललं जातं, मुलांना ऐकायला किती मिळतं आणि मुलांना बोलायला किती मिळतं. कारण बोलायला मिळणं ही एक आवश्यक गोष्ट आहे. पण तशी जर सवड पालकांना नसेल, ते वेळ देऊ शकत नसतील, तर केवळ कनिष्ठ वर्गाच्या बाबतीत असं घडतं असं नाही. उच्च मध्यमवर्गीय जे आहेत ते पालकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेळ नाही. पण काय होतं की ते पालक काहीतरी व्यवस्था करू शकतात. कुणाच्या तरी ताब्यात देऊ शकतात, मुलं सांभाळणारी असतात मंडळी, किंवा शाळा असतात, त्या शाळांच्या मध्ये जातात. आता काही काही शाळामध्ये तर असं 6 महिन्यापासून मुलं ठेवली जातात. त्याचं कारणच हे आहे की घरी जे मिळत नाही त्याची या इथे व्यवस्था आहे. तर त्यामुळे ज्यांच्या बाबतीत शब्दसंपत्ती कमी आहे, आता ही शब्दसंपत्ती आपण जी म्हणतोय ही बोलण्याची शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती 4 प्रकारची असते. तर ही बोलण्याची शब्दसंपत्ती आहे, कारण त्याच्यावर त्याचं पुढचं वाचन अवलंबून आहे. म्हणजे ऐकणं, त्याच्यावर बोलणं अवलंबून आहे, बोलणं त्याच्यावर वाचन अवलंबून आहे, आणि वाचन याच्यावर लिहिणं अवलंबून आहे. म्हणजे ती जी प्राथमिक कौशल्य अशी आपण म्हटलेली आहेत त्याची सुरुवात ऐकण्यापासून होते, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मुलांना ऐकण्याची जास्तीत जास्त संधी कशी देता येईल याबाबत मगाशी जो आपण वर्ग आपल्या डोळ्यासमोर आणला, कनिष्ठ वर्ग किंवा दुसरा ग्रामीण पालकांचा वर्ग, तर यांना घरी काही व्यवस्था करायला पाहिजे. आता असं म्हटलं जाईल की हे घरी कशी काय व्यवस्था करणार, तुम्ही तर म्हणता की ते जीवन संघर्षात गुंतलेले असतात. पण आता एक गोष्ट आपण अशी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण हे स्वातंत्र्यानंतरचं 6वं दशक त्याच्यामध्ये बोलतो आहोत. म्हणजे 2-3 पिढ्या शिकलेल्या असतात. म्हणजे ग्रामीण भागात जरी गेलात तरीसुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की घरामध्ये शिकलेली मुलं आहेत. तर आता ती शिकलेली मुलं आणि ही मुलं यांचा संवाद कसा वाढेल, किंवा समजा घरामध्ये शिकलेली मुलं नसतील तर निदान गावात आहेत, मग त्यांचा सहभाग काय घेता येईल असा जर प्रयत्न केला गेला. आता आपल्याकडे अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत, तिथेसुद्धा म्हणजे अशी एक तक्रार ऐकू येते की तिथे मुलांच्या पोषणाचा विचार केला जातो, मुलांच्या शारीरिक वाढीचा विचार केला जातो, पण त्या मानाने भाषेचा विचार केला जात नाही. तर त्या ज्या अंगणवाडी ताई आहेत त्यांच्या जोडीला कुठेतरी शिक्षिकाही त्या गटाला मिळायला पाहिजेत की जे याची काळजी ज्या घेऊ शकतील. तेव्हा मुलांशी कसं बोलता येईल, त्यांना गोष्टी कशा सांगता येतील, गाणी कशी त्यांना ऐकवता येतील, पुस्तकं वाचून कशी दाखवता येतील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या ज्याचा आपण विचार करतोय 0 ते 5, या 0 ते 5 गटामध्ये हे घडायला पाहिजे. आणि हे जिथे घडत नसेल तिथे आत्ता मी सांगितली तशी काहीतरी पर्यायी व्यवस्था आपल्या समाजाला करावी लागेल. आपल्या बोलण्यातून सतत एक बाब लोकांच्या समोर जातीये की मुलं भाषा ही प्रयत्नातून आणि परिसरातली भाषा आत्मसात करतात. पण म्हणजे आपण त्याला बोलीभाषा म्हणू शकतो, पण ही मुलं जेव्हा शाळेत येतात त्यावेळेला मात्र आपण त्यांना पुस्तकी भाषा शिकवत असतो.
आणि मग तिथं मला असं वाटतं या मुलांची फार कुचंबणा होते. म्हणजे एरवीला घडाघडा बोलणारी ही मुलं शाळेत आल्यावर एकदम अबोल होतात आणि नुसतं शाळेपुरतच ते अबोलपणा जो आहे तो त्यांचा मर्यादित राहत नाही, तर घरी पण ही मुलं हळूहळू कमी बोलायला लागतात. मग अशा मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का? करायलाच पाहिजे. तुम्ही फार चांगला प्रश्न निवडलेला आहे की घडतं काय की परिसरातली भाषा या मुलांनी आत्मसात केलेली असते, पण ती शाळेत ज्या वेळेला जातात त्यावेळेला अनेक वेळेला त्यांच्या शब्दांना, त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद जो मिळतो तो फार विचित्र असतो. एकतर ते अशुद्ध बोलत आहेत असं म्हटलं जातं, हसलं जातं, काही वेळेला त्यांना बोलही लावला जातो. आता असं ज्या मुलांच्या बाबतीत घडतं त्या मुलांना बोलण्याचा उत्साह येणार कुठून? ती जी मघाशी तुम्ही म्हणालात की घरी घडाघडा बोलणारी मुलं शाळेत ज्या वेळेला जातात आणि घरी येतात त्यावेळेला बोलायची बंद होतात, कारण या विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांच्यात एक तऱ्हेचा न्यूनगंड निर्माण होतो. आणि म्हणूनच तुम्हाला आठवत असेल की नवीन अभ्यासक्रम जो तयार केला आपण, तो तयार करत असताना असा आग्रह धरला की बोलीभाषा जी आहे ती शाळेत यावी. म्हणजे शिक्षकांनी आपल्या परिसरातली बोलीभाषा शिकावी अशी अपेक्षा आहे. आता ते थोडं कठीण आहे, पण निदान शिक्षकांना असं करता येईल की ही जी बोलीभाषा आहे ती मुलं बोलतात ती स्वीकारायची, तिच्याबद्दल आदर दाखवायचा आणि मुलांना जास्तीत जास्त ही जी पुस्तकी भाषा म्हणून आपण म्हणतोय ती बोलणारी जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर त्यांची गाठ घालून देऊन ती त्यांच्या कानावर पडावी. म्हणून आपण असं म्हटलंय की पहिली 2 वर्ष मुलांना त्यांच्या भाषेत उत्तरं द्यायला परवानगी आहे, पहिली दुसरीची. म्हणजे मग त्या 2 वर्षात त्यांचं जे पुस्तकी भाषा बोलणारी मुलं आहेत त्यांच्याशी जी काही त्यांची आंतरक्रिया होईल तिच्यातून त्यांना त्या भाषेचा परिचय होईल. आणि भाषेची गंमत अशी आहे की एक भाषा तुम्हाला चांगली यायला लागली तर दुसरी भाषाही येऊ शकते. फक्त मधला तो जो हा काही अपराधीपणा निर्माण केला जातो की कमतरता, उणीव आहे तुमच्यातली, तो भाग काढून टाकला पाहिजे, तर या मुलांची समस्या दूर होईल. सर, किती बरं झालं ना आपण प्रेक्षकांना सीडीज दाखवल्या, त्यांच्याला काही लाईव्ह प्रतिक्रिया घेतल्या, शिवाय काहींनी आपल्याला लेखी सुद्धा प्रश्न विचारले. त्यामुळे निश्चितच मुलांची भाषा विकसित कसे होते सगळ्यांना समजेल आणि एक भाषा विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये चांगले प्रयत्न झालेत असंही लक्षात येईल. हो, पण हे प्रयत्न चांगले असं म्हणायला अजून थोडा अवकाश आहे. कारण हे प्रश्न विचारणं, शंका विचारणं, त्याला आपण काही उत्तरं देणं, त्याच्यावर लोकांनी शंका विचारणं, हा सतत ज्या वेळेला कार्यक्रम चालू राहील त्यावेळेला आपण म्हणताय त्याप्रमाणे महाराष्ट्रभर मराठी भाषा विकासाच्या दृष्टीने एक काहीतरी चळवळ सुरू झाल्यासारखं होईल. आणि ती व्हावी यासाठीच आपण संवादाचा आग्रह धरतो आहोत. आणि मला अशी खात्री आहे की आपले प्रेक्षक आपल्याला निश्चित याच्यामध्ये प्रतिसाद देतील आणि आपला हा कार्यक्रम चालू राहणार आहे सतत. या मर्यादित वेळेत आम्ही जे बोलतो त्याच्या बाहेरचं खूप काही असं आहे की ज्याच्या बाबतीत तुम्हाला काही विचारावं असं वाटेल तर आपण जरूर विचारा, त्याचं स्वागत आहे. आपण संवाद करणार आहोत, तो सतत चालू राहावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपल्याही मनात या चित्रफिती पाहत असताना शिक्षक म्हणून, पालक म्हणून काही विचार आले असतील, आपल्यालाही काही प्रतिक्रिया नोंदवाव्या असं वाटलं असेल. आमची विनंती आहे तुम्हाला की आपल्या ह्या सर्व प्रतिक्रिया आपण आमच्याकडे नोंदवाव्यात. आमचा पत्ता आणि ईमेल ID आहे